हरिओम. आतापर्यंत आपण OJVatika.Recart.io ह्या वेबसाईटवरून लॉग इन कसं करायचं हे पाहिलं. पेमेंट कसं करायचं हे पाहिलं. ड्यूज क्लिअर कसे करायचे हे पाहिले. त्याशिवाय वॉलेट रिचार्ज कसं करायचं हेही पाहिलं. आता आपल्याला दुधाचं सबस्क्रिप्शन मॅनेज कसं करायचं, ट्रान्झॅक्शन्स कसे पाहायचे, पॉज कसं करायचं, कॅन्सल कसं करायचं किंवा नवीन ऑर्डर कशी द्यायची, दुधामाच्या ऑर्डरमध्ये बदल असल्यास ते कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. आता तुमचं अकाउंट कसं मॅनेज करायचं, इथे तुम्हाला टॅब दिसत आहेत. एक आहे होम, म्हणजे तुम्ही या होम पेजवरती येणार. दुसरं आहे प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सगळे प्रोडक्ट्स इथे तुम्हाला दिसतील. आयुर्वेदिक प्रोडक्ट्स तुम्ही इथे बघू शकता. पूजा आणि धूप सेक्शनमधले प्रोडक्ट बघू शकता. हर्बल पर्सनल केअरमध्ये त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे इतर प्रोडक्ट जे आहेत तेही या सेक्शनमध्ये बघू शकता. कॅश्यूनट, काजू मोदक अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला तिथे दिसतील. तर प्रोडक्ट नंतर माय सबस्क्रिप्शन म्हणून एक टॅब दिसेल तुम्हाला. तर या पद्धतीने तुम्हाला इथे सबस्क्रिप्शन दिसेल. तर तिथे जाऊन सध्या मॉडिफाय करू नका, फक्त पॉज करायचं असेल तर आम्हाला कळवा. तर तुम्ही इथे जाऊन पॉज करू शकता डायरेक्ट. मग तुम्ही कुठल्या दिवसापासून तुम्हाला पॉज करायचं आहे ते इथे तुम्ही मेन्शन करून पॉज डिलिव्हरी किंवा स्टॉप इनडेफिनेटली म्हणून सुद्धा करू शकता. तर पॉज करा डिलिव्हरी, म्हणजे त्या त्या दिवसाची डिलिव्हरी पॉज होईल किंवा त्या दिवशी तुम्हाला दूध येणार नाही. आता तुम्हाला इथे कळेल की 15 तारखेचं मी पॉज केल्यामुळे 15 तारखेला माझ्याकडे दूध येणार नाही आहे. फक्त पॉज म्हणजे त्या दिवशीचं कॅन्सल. सिंगल डेट सिलेक्ट करू शकता, मल्टिपल डेट करू शकता किंवा रेंज ऑफ डेट सिलेक्ट करू शकता. समजा 16 पासून ते 19 पर्यंत मला पॉज करायचं आहे, दोन्ही दिवशी नको आहे, तर एकाच वेळी करता येईल. किंवा 16 ते 22 तर तुम्ही अवेलेबल नाही आहात, तर 16 ते 22 पर्यंत मला नको आहे, 23 पासून चालू करा. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची डिलिव्हरी पॉज करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की माझ्याकडे इथे अकाउंटमध्ये मी इथे पॉज केलं आहे. ओके. पण 16ला 2 लिटर, 19ला 2 लिटर, 22ला 2 लिटर दिसतात, पण त्यापुढे 23ला मला दिसत नाही आहेत. ते ऑटोमॅटिकली कॅन्सल झाले का? कारण तेवढं बॅलन्स नाही आहे माझ्या अकाउंटमध्ये, म्हणून मला पुढचे फक्त 3च दिवस दूध येणार आहे, 2 त्याच्यानंतर डिलिव्हरी होणार नाही. मग मला इन्शुअर करायचं की हे 16, 19, 22ला माझी डिलिव्हरी होईल, तोपर्यंतच माझे पैसे पुरणार आहेत. त्याच्यानंतर मला ॲडिशनल पैसे टाकायचेच आहेत, तरच मला पुढच्या ह्याला दूध येईल, नाही तर ते येणार नाही. तर हे हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. आणि स्टॉप केल्यानंतर तुम्हाला त्या दिवसापासून जर मी इथे स्टॉप केसचा ऑप्शन वापरला पॉजच्या ऐवजी, तर ते स्टॉप होईल जोपर्यंत तुम्ही ते रिझ्यूम नाही करत तोपर्यंत. त्यांना हे वापरणं शक्य आहे, त्याने स्वतः मॅनेज करा, अन्यथा तुम्ही आम्हाला सांगा. ठीक आहे. तर आपण सबस्क्रिप्शन बघितलं. सबस्क्रिप्शन नंतर आता डिलिव्हरीजमध्ये जायचं. डिलिव्हरीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण स्टेटस दिसेल की पुढच्या अपकमिंग डिलिव्हरीज तुम्हाला दिसतात इथे. अपकमिंग डिलिव्हरीमध्ये जुलै महिन्याच्या कोणत्या तारखेला माझ्याकडे दूध येणार आहे हे मला कळेल. ठीक आहे. आज 13 तारीख आहे, तर 14ला आहे का, 15ला मी स्वतः कॅन्सल केलेलं आहे, 16ला माझ्याकडे डिलिव्हरी आहे. अपकमिंग डिलिव्हरी म्हणून दाखवते मला. या तुमच्या अपकमिंग डिलिव्हरीज आहेत. ठीक आहे. आता एवढेच का दाखवत आहेत, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढची डिलिव्हरी मला दाखवत नाही आहेत, कारण माझा बॅलन्सच तेवढा आहे. तुम्हाला डिलिव्हरीज कळल्या इथे, मागच्या डिलिव्हरी इथे तुम्ही बघायला ऑप्शन नाही, कारण हे अपकमिंग डिलिव्हरीज आहेत. मागच्या डिलिव्हरीसाठी तुम्हाला सगळं मिळेल. मोरमध्ये जायचं आहे. मोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमच्या अकाउंटबद्दल माहिती मिळेल. आता इथे तुमचं नाव, तुमचं ईमेल आय डी, तुमचा मोबाईल नंबर, इथे तुमचा वॉलेट बॅलन्स. माय सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तुमचं सबस्क्रिप्शन दिसेल, जे आपण इथे माय सबस्क्रिप्शनमध्ये बघितलं. परत डिलिव्हरी हिस्ट्री, जशी की ह्याच्या अगोदरची आता आपण अपकमिंग हिस्ट्री बघितली होती. इथे आपण पास्ट हिस्ट्री बघू शकतो. इथे जाऊन मी डेट सिलेक्ट करायची, मग डेट रेंज टाकून तेवढ्या दिवसांचं बघू शकतो. आता माझ्याकडे अगोदरच्या दिवसांमध्ये एंट्री नाही आहे, म्हणून मला दिसत नाही आहे. मला 1 जुलैची एंट्री फक्त दिसते. त्याच्यानंतरच्या एंट्रीज माझ्या आयदर कॅन्सल आहेत किंवा मी कॅन्सल केलेले आहेत, म्हणून ते दिसत नाही. त्या महिन्याची बघायची, ते डेट्स मात्र तुम्हाला इथे सिलेक्ट करावे लागतील. तर तुम्ही अशा पद्धतीने बॅक डेटेडसुद्धा इथे डिलिव्हरी हिस्ट्री तुम्ही बघू शकता. त्यानंतर मंथली बिल्स. आता मंथली बिल्स आपण ही सिस्टीम ठेवलेली होती. आता तुम्ही हे करताच आतमध्ये त्याच्या अगोदरचे बिलची तुम्हाला हिस्ट्री बघायची असेल तर तीही इथे अवेलेबल आहे. जसं की आता जूनची बघायची, जूनमध्ये माझं किती बिल झालं आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन आणि इनवॉइस. आता इथे तुम्ही जे पेमेंट करता
त्या पेमेंटचे सर्व रेकॉर्ड इथे तुम्हाला दिसणार. आता जसं की आता मी ऑनलाईन पेमेंट केलं आहे ₹109 हे तुम्हाला दिसतंय. माझा बॅलन्स दिसतोय 0 होता, तर 0 झाला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत मी टॉपअप केलं ₹500. ते ₹500 आता माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स दिसतायत. तर अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता. त्याची पूर्ण डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता. बाय डिफॉल्ट हे एका महिन्याचं तुम्हाला दिसत असतं. एका महिन्याचं म्हटल्यानंतर डेटपासून तर 13, आता आज 13 तारीख आहे. तर 13, आजची 13 ते मागची 13 अशा पद्धतीचे डेट ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतं. तुम्हाला जर चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकता. इथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील पर्टिक्युलर्समध्ये. ऑनलाईन पेमेंट, डिलिव्हरी म्हणजे हे या दिवशी तुम्हाला मिल्क डिलिव्हर झालं आहे, या दिवशी मिल्क डिलिव्हरी झालं आहे. परंतु इथे 0 दाखवत आहे कारण इथे झालं नाही, काही कारणास्तव ते कॅन्सल झालं आहे. त्याच्यानंतर जर काही तुम्हाला ॲडिशनल चार्जेस लागले असतील तर ते इथे तुम्हाला दिसतील. आता इथे यांना ₹900 ॲडिशनल चार्जेस आहेत. मग ते कसले आहेत? तर ते कसले आहेत ते इथे तुम्हाला त्याच्याबद्दल नोट वगैरे दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला समजून येईल की ते चार्जेस कसले आहेत. इथे ॲड्रेस बुक आहेत. याच्यामुळे तुमचा जर ॲड्रेस चेंज झाला असेल किंवा कुठला काय ॲड्रेस असेल तुम्ही ॲड्रेस तुम्ही बघू शकता. एडिट करू शकता. तुमचा ॲड्रेस बदलला असेल तर नवीन ॲड्रेस तुम्ही टाईप करू शकता. इथे सेटिंगचं ऑप्शन आहे. सेटिंगमध्ये तुम्ही चेंज पासवर्ड किंवा डिलीट अकाउंट या दोन्ही ऑप्शनपैकी डिलीट अकाउंट तुम्हाला जर पूर्णपणे अकाउंट डिलीट करायचं असेल तर इथे जाऊन तुम्ही डिलीट अकाउंट करू शकता. ओके. त्याच्यानंतर पासवर्ड बदलायचा असेल, OTPने सारखं सारखं करता येत नसेल किंवा नको वाटत असेल तर त्यांनी पासवर्ड चेंज करून आपला नवीन पासवर्ड टाकावा आणि त्या पासवर्डने लॉग इन करावं. एकाच्या मोबाईल नंबरवरती रजिस्टर आहे आणि दुसऱ्या मोबाईलवरून किंवा डेस्कटॉपवरून किंवा इतर कुठल्याही दुसऱ्या डिव्हाइसवरून ज्यावेळी लॉग इन करायचं असेल त्यावेळेस तुम्ही तो नंबर वापरायचा आणि पासवर्ड तुम्ही जो टाकाल तो पासवर्ड तुम्ही इथे टाईप करून वापरू शकता. तर आता लॉग आउट करून पासवर्डने लॉग इन करून दाखवतो. तर लॉग इन करताना मी इथे माझा ऑप्शन येतो लॉग इन विथ पासवर्ड इन्स्टेड. ओके. तर इथे माझा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे मी माझा पासवर्ड टाईप करणार. यू हॅव लॉग्ड इन सक्सेसफुली. अजून एक महत्त्वाची गोष्ट, समजा तुम्हाला वन टाईम ऑर्डर करायचे असतील, समजा कोणाला हा शॅम्पू ऑर्डर करायचा असेल प्लमेज शॅम्पू अँड कंडिशनर, तर इथे मी क्लिक केलं, क्वांटिटी सिलेक्ट केली आणि व्ह्यू कार्टमध्ये गेलो. आता व्ह्यू कार्टमध्ये गेल्यानंतर मात्र डिलिव्हर नावाचा हा ऑप्शन जरी इथे अवेलेबल असला तरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही आहे. तर शेड्यूल फॉर लेटर, ज्या दिवशी तुमची दुधाची डिलिव्हरी असते त्या दिवशी, समजा माझी दुधाची डिलिव्हरी 16 तारखेला असेल पुढची, किंवा ज्या एरियामध्ये जो दिवस ठरलेला आहे त्या दिवशीच्या हिशोबाने येणाऱ्या अपकमिंग दुधाच्या दिवशी तुम्ही सिलेक्ट करू शकता. भले त्या दिवशी तुमच्याकडे दूध नसलं तरीसुद्धा तुम्ही या प्रोडक्टची डिलिव्हरी त्या दिवशी घेऊ शकता. काही गोष्टी हव्या असेल तुम्ही इथे जाऊन ॲड करू शकता. मग तुम्हाला परत इथे दिसतील. नको असतील तर तुम्ही, समजा मला दूध हवं, ताक हवं असेल तर बाय वन्स केलं म्हणजे दूध ॲड झालं. म्हणजे आता माझे 2 आयटम्स ॲड झालेत, एक प्लमेज आणि एक ताक. ठीक आहे. तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर इन्स्ट्रक्शन इथे टाईप करू शकता. अशी इन्स्ट्रक्शन देऊ शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. डिलिव्हरी ॲड्रेस, तुमचा जो डिलिव्हरी ॲड्रेस तो सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. आता इथे मी गेलो, इथे MRP आयटम सेविंग ₹32 माझे सेव्ह झालेले आहेत. मला ₹318 पे करायचे आहेत. मी ₹318 पे केले कंटिन्यू. आता इथे 2 ऑप्शन येतात, आयदर पे फ्रॉम वॉलेट किंवा तुम्ही इन्स्टंटली पे करू शकता. आता जर तुम्ही पे फ्रॉम वॉलेट केलेत तर ₹318 माझ्या ₹500 डिडक्ट होतील. ऑर्डर कन्फर्म. आता ही तुम्ही ऑर्डर आयदर बघू शकता किंवा गो टू होममध्ये जाऊ शकता. लेट्स व्ह्यू माय ऑर्डर. आता ही तुमची अपकमिंग डिलिव्हरीजमध्ये तुमची ऑर्डर दिसते. तर माझी ही ऑर्डर 16 तारखेला ही आहे. आता याचं डिटेल्स मला किती तारखेला आहे, तर ऑर्डर ID काय आहे, डिलिव्हरी डेट जुलै आहे, स्टेटस अपकमिंग, पेमेंट मेथड वॉलेट, पेमेंट स्टेटस पेड. ठीक आहे. आणि तुमचं बिल हे दिसू शकतं. आता इथे बघू शकता माझी एक ऑर्डर टाकल्यामुळे ती वॉलेटमधून पैसे घेतल्यामुळे माझा हा अकाउंट बॅलन्स आता 182 वरती आलेला आहे. ओके. अजूनही माझा बॅलन्स प्लसमध्ये आहे. आता मी माझ्या जाऊन अपकमिंग डिलिव्हरीज मी चेक करतो.
अपकमिंग डिलिव्हरी मी चेक करतो. तर अपकमिंग डिलिव्हरीजमध्ये मला आता दुधावरती त्याचा इफेक्ट झालेला आहे. 16 जुलैची ऑर्डर फक्त एकच दिसते आहे, कारण त्याच्यानंतर माझं अकाउंटचं बॅलन्स संपणार आहे. मग त्याच्यानंतर मला मात्र दूध मिळणार नाही. हरिओम श्रीराम अंबट.